श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 12वा नरहरीचा गृहत्याग काशी क्षेत्री संन्यास ग्रहण. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगी म्हणाला, नामधारका, मातेने नरहरीला लहान वयात संन्यास घेऊ नकोस असे सांगितले. तेव्हा तो म्हणाला, आई, तू मला थांबायला सांगतेस, पण आयुष्याचा काय भरोसा? देह अनित्य आहे. मृत्यू त्याचा कोठे कसा घात करेल काही सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत हा क्षणभंगुर देह साथ देतो आहे तोपर्यंत धर्माने वागून पुण्य करणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. ज्याने मृत्यूला जिंकले आहे त्याने तुझा उपदेश मानावा. सूर्य उगवतो आणि मावळतो याप्रमाणे आयुष्य क्षणोक्षणी संपून जात असते. उथळ पाण्यातील मासा किती काळ जगतो, पावसाळ्यात पानाच्या टोकावरील जलबिंदू तेथे किती वेळ राहतो, तसा मनुष्य अल्पायुषी आहे. देह स्थिर नाही. जन्म, यौवन, प्रौढत्व, वार्धक्य व मृत्यू या त्याच्या सतत बदलत जाणाऱ्या अवस्था आहेत. सागराकडे धावणारी नदी पर्वताकडे परतून जात नाही, त्याप्रमाणे सरलेले आयुष्य परत मिळत नाही. ऋणकोला कर्ज दिल्यावर सावकार जसे दिवस मोजत राहतो तसा यम अहर्निश दिवसगणना करीत असतो. म्हणून आयुष्य किती मौल्यवान आहे हे ओळखावे. वेळीच सावध व्हावे. प्रत्येक दिवस पुण्य कर्माने सार्थकी लावावा. जे लोक जीवित्वाचे मोल जाणत नाही ते घरदार, बायको, मुले, धन दौलत यांनाच सर्वस्व मानतात. त्या मूढांना काय बोलावे, कसे समजवावे? त्यांचे जिणे व्यर्थ. ते पशु संसार स्वप्नवत आहे. फुलाचे उमलणे व कोमजणे, विजेची चमकणे व अदृश्य होणे, तसे आयुष्य क्षणजीवी आहे. जो यमाला प्रिय होऊ इच्छितो त्याने कुशाल आळस करावा, पण ज्याला आत्मप्राप्ती अर्थात अमरत्व प्राप्त करायचे आहे त्याने अविलंब प्रयत्नरत व्हावे. वेळीच परमार्थ साधन करावे, स्वहित साधावे. मी तेच करणार आहे, तू मला अडवू नकोस. नरहरीच्या मुखातील ती बोधवचने ऐकून त्याचे माता पिता व उपस्थित लोक थक्क झाले. अंबा काकुळतीने म्हणाली, बाळा, तू तर माझे कुलदैवत आहेस. मला 4 पुत्र होतील असे वचन दिले आहेस, पण काही केल्या माझा तुझ्या बोलण्यावर विश्वासच बसत नाही. त्याला मी तरी काय करू? मला एक पुत्र होऊ दे, मग तू जा. आता शब्द मोडून गेलास तर मी प्राणत्याग करीन. तू माझी ही इच्छा पुरव. नरहरी म्हणाला, एवढेच ना? मी वर्षभर येथे राहतो. तुला 2 पुत्र होतील, मग मला आज्ञा दे. 7 वर्षाच्या नरहरीचे चतुर्वेदाचे अगाध ज्ञान पाहून विद्वान पंडितही आश्चर्यमुग्ध होत असत. मान्यवर आणि स्वतःला शास्त्री म्हणविणारे लोक वेद शिकण्यासाठी त्याच्याकडे येऊ लागले. त्याची सर्वत्र कीर्ती झाली. त्याचे कर्तृत्व पाहून माता पित्यास मोठे समाधान वाटत असे. काही दिवसांनी त्याची माता गरोदर राहिली. 9 मास पूर्ण होताच तिने जुळ्या पुत्रांना जन्म दिला. नरहरीचा शब्द खरा ठरला होता. त्यानंतर 3 महिने झाले. वर्षाची मुदत पूर्ण होताच नरहरी मातेला म्हणाला, आई, तुझ्या इच्छेनुसार मी वर्षभर येथे राहिलो. तुला 2 पुत्र झाले. यथावकाश आणखी 2 पुत्र व 1 कन्या होईल. ही सर्व अपत्ये ज्ञानी, दीर्घायुषी, सदाचारी होतील. सुखात आनंदात राहतील. तुमची सेवा करतील. आता मला निरोप दे. ते ऐकून माधव आणि अंबेला वाईट वाटले. नरहरीला वंदन करून ती दोघे म्हणाली, बाळा, तू आमचे कुलदैवत आहेस. तुझ्यापुढे आम्ही काय बोलणार? आम्ही माया मोहात गुंतलेली सर्वसामान्य प्रापंचिक माणसे आहोत. आम्हाला तुझ्या स्वरूपाचे ज्ञान नाही. तुला आमचा पुत्र समजून आम्ही तुझ्यावर रागवलो असू. कठोर बोलणे, दुर्लक्ष करणे आदी प्रमादे घडले असतील. त्याबद्दल आम्हाला क्षमा करा. आमची प्रदोष काळची शिवपूजेची सेवा तुझ्या रूपाने फलरूप झाली. तुझ्यामुळे आमची 42 कुळे उद्धारली. तू आम्हाला पावन केलेस. आता आमची काय गती? तू तारक आहेस. आम्हाला भवसागराच्या पार ने, पण तुझे दर्शन झाले नाही तर आम्ही कसे जगणार? आम्हाला तुझी चिंता वाटणारच. त्याचे वात्सल्य जाणून नरहरी म्हणाला, मी तुमची भावना जाणतो. तुम्ही ज्या ज्या वेळी माझे स्मरण कराल त्यावेळी मी तुम्हाला भेटण्यासाठी येईन. तुम्ही सुखात, आनंदात व श्रीमंतीत जगाल. तुम्ही जन्मोजन्मी शिवाची आराधना केली आहे. त्याची भक्तिभावाने प्रदोष पूजा केली आहे. सुख, समृद्धी, यश, कीर्ती, इहलोकी सौख्य, परलोकी उत्तम गती, मोक्ष, कुळामध्ये सत्पुरुषाचा जन्म ही शिवभक्तीची फलश्रुती आहे. या सर्वांची तुम्हाला प्राप्ती होईल. मी तुम्हाला 30 वर्षांनी पुन्हा येऊन भेटेन. आता मला निरोप द्या. मी बद्रिका वनास जाणार आहे. नरहरी तपश्चर्येसाठी निघाला तेव्हा नगरातील लोक त्याच्या दर्शनासाठी आले. त्यांच्या मनात त्याच्याबद्दल अपार कौतुक होते. कोणाला त्याच्या विरक्तीचे नवल वाटत होते, तर कोणाला त्याने अन्यत्र जाऊच नये असे वाटत होते. असो, सर्वांनी त्याला वंदन केले आणि ते आपापल्या घरी परतले. माधव आणि अंबा त्याला निरोप देण्यासाठी नगरवेशीपर्यंत गेले. तेथे नरहरीने त्या दोघांना श्रीपाद, श्रीवल्लभ आणि दत्तात्रेयांच्या रूपात दर्शन दिले.
तेव्हा दोघांनाही धन्य धन्य वाटले. त्यांनी नरहरीला आलिंगन दिले, साष्टांग प्रणिपात केला. बद्रिकाश्रमाकडे निघालेला नरहरी आधी काशीला गेला. विश्वेश्वराचे दर्शन घेऊन तेथे काही काळ त्याने वास्तव्य केले. खरतर तपश्चर्या केली. त्याची योग साधना, तपश्चर्या, संन्यास प्रवृत्ती याचे मोठमोठ्या तपस्वी धुरंधरांना मोठे नवल वाटायचे. तेथेही त्याची कीर्ती झाली. लोक त्याच्या दर्शनासाठी येऊ लागले. तेथे कृष्ण सरस्वती नावाचा एक वयोवृद्ध व तपवृद्ध यती होता. त्याने नरहरीची लक्षणे ओळखली. हा बाल तपस्वी अवतारी महात्मा आहे हे त्याच्या लक्षात आले. तो यतीश्वरांना व विद्वजनांना म्हणाला, नरहरी हा लहान बालक असला तरी पराकोटीचा ज्ञानी व तापसी आहे. जगाने वंदन करावे अशी याची योग्यता आहे. तो मोठा सत्पुरुष आहे. त्याची उपेक्षा करणे चुकीचे ठरेल. कलियुगात संन्यास धर्माचा लोप झाला आहे. लोक संन्यासांची निंदा करतात. याने संन्यास घेतला तर संन्यास परंपरा उडून निघेल. हा गुरुपदाचा अधिकारी आहे. लोकांना अनुग्रह देण्यास समर्थ आहे. हा लोकांचा उद्धार करील. पाखंड्याची तोंडे बंद करील. सद्धर्माचा उपदेश करून समाजाचे कल्याण करील. याच्या दर्शनाने पतित पदभ्रष्ट जन पावन होतील. याने संन्यास दीक्षा दिली तर परमार्थ साधनेत आवश्यक असे बुद्धीचे स्थैर्य प्राप्त होईल. पण हा परोपकार करण्यासाठी त्याने आधी संन्यास घ्यायला हवा. हा विचार सर्वांना पटला. मग काशीतील तपस्वी, शास्त्री, पंडित आणि वयोवृद्ध संन्यासांनी नरहरीची भेट घेतली व म्हणाले, कलियुगात संन्यास घेणे निषिद्ध मानले जात आहे. लोक संन्यासांवर टीका करतात, त्यांना दूषणे देतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे. पूर्वी शंकराचार्यांनी संन्यासाश्रमात प्रतिष्ठा मिळवून दिली. तेच कार्य तुम्हाला करायचे आहे. तुम्ही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा. त्यांची विनंती मान्य करून नरहरीने कृष्ण सरस्वतीकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली. नरहरी नृसिंह सरस्वती झाला. ते ऐकून नामधारकाने प्रश्न केला, महाराज, नरहरी म्हणजे दत्तावतार. ते स्वतःच जगद्गुरू असताना त्यांनी दुसरा गुरु का केला? सिद्ध म्हणाला, अरे, राम हा विष्णूचा अवतार. तो जग चालक असूनही त्यांनी वसिष्ठांना गुरु केले. श्रीकृष्णाने संदीपनींना गुरु केले. त्यांनी गुरुपदाचे व परंपरेचे महात्म्य अबाधित ठेवले. नरहरीनेही तेच केले. नामधारक म्हणाला, हे कृष्ण सरस्वती कोण? मला त्यांची गुरु परंपरा सांगा. सिद्ध म्हणाला, त्यांचा मूळ गुरु शंकर. त्यांनी विष्णूला उपदेश केला. त्याचा शिष्य ब्रह्मदेव, त्याचा शिष्य वसिष्ठ, या क्रमाने शक्ती, पराशर, व्यास, शुक्र, गौड, पादाचार्य, गोविंदाचार्य, शंकराचार्य, विश्वरूपाचार्य, ज्ञानबोधगिरी, सिद्धगिरी, ईश्वरतीर्थ, नृसिंहतीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भातीतीर्थ, विद्यातीर्थ, मलयानंद, देवतीर्थ सरस्वती, यादवेंद्र सरस्वती व त्यांचा शिष्य कृष्ण सरस्वती अशी गुरुशिष्य परंपरा आहे. कृष्ण सरस्वती हे ब्रह्मज्ञानी ज्येष्ठ संन्यासी होते. लोक त्यांना फार मान देत असत. नरहरीने त्यांच्याकडून दीक्षा घेतली. त्याला नृसिंह सरस्वती असे नाव देण्यात आले. संन्यास घेतल्यानंतर श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी काशीमध्ये राहून ज्ञानदानाचे महत्कार्य केले. लोकांना सर्व वेदांचे अर्थ व रहस्य समजावून सांगितली. त्यांची सर्वत्र कीर्ती झाली. अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. काही काळाने आपल्या शिष्यांसह ते बद्रिकाश्रमाकडे निघाले. मार्गामध्ये त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रे पाहिली. प्रत्येक ठिकाणी थोडे बहुत वास्तव्य केले. गंगासागर संगमाचे दर्शन घेऊन ते नदी काठाने चालत प्रयागास गेले. तेथील वास्तव्यात माधव नावाच्या ब्राह्मणाने त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. श्री गुरूंनी त्याचे नाव माधव सरस्वती असे ठेवले. या शिष्यावर त्यांची विशेष प्रीती होती. अशा प्रकारे श्री गुरूंचे सर्वत्र अनेक शिष्य झाले. अध्याय 12 समाप्त.